तर आज आपण फ्लॅक्सीड जेल कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत। तर फ्लॅक्सीड जेल जे आहे ते आपण लावून झाल्यानंतर हा व्हिडिओ इथे लावलेला आहे। केसांमध्ये खूप शाईन येते, केस मऊ होतात, मजबूत होतात आणि लांब दाट सुद्धा व्हायला मदत होते। तर फ्लॅक्सीडला जवस सुद्धा म्हणतात। तर हे जवस जे आहे ते आपल्या केसांच्या हेल्थसाठी खरंच खूप फायदेशीर आहे। तर त्यामुळे केसांचे तुटणे बंद होते, केस ड्राय व्हायचे कमी होते, आपल्या केसातील कुठल्याही समस्या असतील तर ते कमी व्हायला मदत होते आणि केस लांब दाट मजबूत व्हायला सुद्धा मदत होते। जवस आपण खाऊ सुद्धा शकतो, जवस खाल्ल्याने आपल्याला खूप चांगले फायदे मिळतात। तर आपण केसांना सुद्धा लावू शकतो आणि खाऊ सुद्धा शकतो। त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं, ओमेगा 3 असतं, ते आपल्या हेल्थसाठी आणि केसांसाठी खूप चांगलं आहे। तर इथे मी जवस घेतलेली आहे, 1 कप घेतलेली आहे। तर इथे 1 कप घ्यायची आहे आपल्याला। आणि जवसचे 2 प्रकार असतात, एक सॉल्टेड असतं ते खाण्यासाठी असतं आणि एक साधे असतात। तर इथे आपल्याला साधे घ्यायचे आहे, सॉल्टेड घ्यायचे नाही आहेत। तर इथे प्लेन घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही 1 कप घेऊ शकता, तुम्हाला जेवढं लागेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। तर इथे स्वच्छ धुतलेले आहेत ते घ्यायचे आहेत। तर जवस आपल्या केसांच्या हेल्थसाठी खरंच खूप फायदेशीर आहे, तुम्ही नक्की यूज करा। 1 ते 2 महिने ट्राय करून बघा, खूप चांगले रिझल्ट आहेत, केस गळायचे सुद्धा कमी होतात। तर आता आपण इथे फ्लॅक्सीड जेल कसं बनवायचं आहे त्याची रेसिपी बघूयात। तर इथे आपल्याला आता एक भांडं घ्यायचं आहे आणि ते ठेवून गॅस ऑन करून घ्यायचा आहे। आणि 1 कपसाठी मी 2 ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे। तर 1 कपसाठी इथे 2 ग्लास पाणी आपल्याला पुरेसं होतं। तर इथे आता उकळी येऊ द्यायची, थोडीशी गरम होऊ द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जवस टाकून घ्यायची आहे। तर इथे थोडीशी उकळी आल्यानंतर मी हे 1 कप जे जवस घेतली होती आपण ते टाकून घेणार आहोत। तर इथे मी टाकून घेते। तर हे जेल बनवताना एक लक्षात ठेवायचं, खूप पातळ सुद्धा जेल नाही झालं पाहिजे आणि घट्ट सुद्धा नाही झालं पाहिजे। तर 5 ते 7 मिनिट उकळून घ्यायचं, नंतर गाळून घ्यायचं, गरम गरमच गाळायचं आहे आपल्याला हे। तर इथे मिक्स करून घ्यायचं थोडंसं आणि 5 ते 7 मिनिटच आपल्याला इथे उकळून घ्यायचं आहे। आणि खूप घट्ट झालं तर लावायला थोडंसं अवघड जातं आणि गाळता सुद्धा येत नाही आणि खूप पातळ झाल्यानंतर सुद्धा लावता पण येत नाही। तर त्यामुळे हे मीडियमच ठेवायचं, त्याच्यामुळे 5 ते 7 मिनिटच आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। तर इथे अधूनमधून असं मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 7 मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचं, नंतर गाळून घ्यायचं, गरम गरमच गाळायचं। आणि गाळण्यासाठी इथे नेटचा कापडच घ्यायचा आहे। तर नेटच्या कापडमुळे काय होतं की लवकर गाळलं जातं, चाळणीने वगैरे गाळता येत नाही, ते अडकून बसतं ते। तर त्यामुळे इथे नेटचंच कापड घ्यायचं आहे। तर इथे आपलं आता जेल बनवून रेडी झालेला आहे। तर आपण इथे आता गाळून घेऊयात। तर इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि हा नेटचा कापड घेतलेला आहे, कारण नेटच्या कापडमुळे लवकर गाळता येतं आणि गरम गरमच इथे मी टाकून घेतलं। तर गरम गरमच गाळून घ्यायचं आपल्याला, गरम गरम तेवढं अवघड जात नाही गाळण्यासाठी। आणि हे आता गरम आहे तोपर्यंत उचलून घ्यायचं आणि आपला जो चिकट जेल आहे तो खाली उतरणार सगळा, त्याच्यामध्ये अडकून राहणार नाही, कारण आपण हा नेटचा कापड घेतला त्यामुळे। तर जेल बनवून झाल्यानंतर हे जवस बाकी आहे, त्याचं काय करायचं, तर याची तुम्ही बारीक पेस्ट करून तुम्ही केसांना परत त्याचं पॅक बनवून लावू शकता। त्याचेसुद्धा खूप चांगले फायदे आहेत, तुम्ही नक्की हा लावा, यूज करा, वायाला जाऊ देऊ नका। आणि इथे आपलं जेल जे आहे ते असं प्रकारे तयार झालेलं आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, आपल्याला असंच पाहिजे होतं। तर इथे आपल्याला त्याच्यामध्ये एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल ॲड करायची आहे। तर इथे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घेतलेली आहे। व्हिटॅमिन ईचे आपल्या केसांसाठी खूप सारे फायदे आहेत, केस लांब दाट मजबूत होतात। आणि इथे हनी म्हणजेच मध घेतलेला आहे 1 चम्मच। तर मधामुळे आपल्या केसांना कंडिशनिंग होते, केस मऊ होतात। आणि इथे फिगारोचं ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे, ते तर आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे, केस मऊ होतात, लांब दाट आणि मजबूत व्हायला मदत होते। ऑलिव्ह ऑइल जे आहे ते ड्राय केसांसाठी खूपच फायदेशीर आहे, जर ड्राय केस असेल तर स्मूथ होतात, शायनी होतात। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी इथे तुम्हाला हे लावून सुद्धा दाखवणार आहे। तर केस मी इथे कॉम्ब करून विंचरून घेतले व्यवस्थित आणि मी हे आता केसांना सुद्धा तुम्हाला लावून दाखवणार आहे। तर इथे तुम्ही माझ्या केसांची लेंथ बघू शकता। तर मी माझ्या रेमेडीज जे घरच्या आहेत तेच मी लावत असते। तर हे जेल आहे ते आपल्या केसांच्या मुळांना व्यवस्थित लावायचं, मसाज करायची आणि लेंथला सुद्धा लावायचं आहे। तर हे तुम्ही आठवड्यातून 2 वेळा यूज करू शकता
आणि किती वेळ ठेवायचं तर तुम्ही 1 तास ठेवू शकता। तर हे ऑर्गॅनिक आहे, तुम्ही कितीही वेळ ठेवलं तरी याचा काहीही साईड इफेक्ट होणार नाही। तर तुम्ही 1 तास ठेवा, नंतर वॉश करून टाकायचं आहे। तर याचे खूप चांगले हेअर स्पा केल्यासारखे रिझल्ट मिळतात आणि शॅम्पूसुद्धा करू शकता आणि नाही केला तरीही चालेल। तर हे आठवड्यातून 2 वेळा लावायचं आहे आणि 1 तास ठेवायचं, नंतर वॉश करून टाकायचं। खूप चांगले रिझल्ट आहेत। तर हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला केसांच्या मुळांना आणि सर्व केसांना सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि छान मसाज करायची। आणि इथे आपल्याला माझं लावून झालेलं आहे। आता केस बांधून घ्यायचे आपल्याला आणि इथे आपल्याला शॉवर कॅप घालायची आहे। तर इथे मी कॅरी बॅगच घेतलेली आहे। तर अशा प्रकारे मी प्लास्टिक लावून सुद्धा घेतलेली आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।